आळूची वडी आणि तीही हात न भरवता छान, की ज्याच्यामुळे ॲसिडिटी होणार नाही. मुगाची डाळ वापरून भिजवलेली ही आळूची वडी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहता पाहताच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. वेलकम टू नंदाज युनिक किचन. मी इथं 4-5 मध्यम आकाराची अळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून. आणि हे जांभळ्या देठाचे आळू आहे, कोकणी आळू. यांनी खाज येत नाही. त्याच्यानंतर 1 वाटी एवढी मी मूग डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून आपण तासभर भिजत घालणार आहे. 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा आल्याचा कीस, अर्धा लिंबू घेतलेला आहे, पाव चमचा गूळ, थोडा हिंग आणि हळद घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ. आता आपण डाळ स्वच्छ धुवून भिजत घालूयात. मिक्सर जार मध्ये मी मिरची घेतलेली आहे, आल्याचा कीस घेऊयात. तुम्ही लसूणही घालू शकता. मी इथं 1 चमचा भरून आल्याचा कीस घेतलाय, त्याच्याऐवजी अर्धा चमचा आल्याचा कीस आणि 10-15 लसणीच्या पाकळ्या घातल्या तरी चालतील. पाव चमचा एवढा गूळ घेतलेला आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये घेणार आहे. तसंच जिरा आणि ओवाही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया. वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ही 1 तासभर मुगाची डाळ भिजत घातलेली, ही चांगली भिजलेली आहे बघा. आता ही आपण निथळून घेऊया, सगळं पाणी याच्यातलं काढून घेऊया. आता ही निथळलेली डाळ आपण त्याच मिक्सर जार मध्ये घेऊन बारीक करायची, ज्याच्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे. 2 बॅच मध्ये आपल्याला हे करावं लागेल. मी पूर्णपणे निथळून घेतलेली डाळ आहे आणि डाळ चांगली भिजलेली आहे. 2 बॅच मध्ये ही डाळ मी वाटून घेतलेली आहे बघा. छान अशी वाटली गेलेली आहे ही डाळ. आता ह्याच्यामध्ये जाईल आपले पांढरे तीळ, चवीप्रमाणे मीठ, हिंग आणि हळद हे आपण मिक्स करून घेऊयात. आता ही आळूची पानं मी त्याच्या शिरा काढून बारीक चिरून घेतलेली आहे. जर जाड शिरा असतील तर त्या काढायच्या आणि मग अशी ही बारीक चिरून आपण आळूची पानं घेतलेली आहेत. आता हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं टाकून आपण मिक्स करून घेऊयात. टाकूयात आपण चिरलेली पानं ह्याच्यामध्ये. आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे आपण कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करूया. कुकरच्या डब्याला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया. हे चमच्यानेच असं एकसारखं प्लेन करून घ्यायचं ह्या डब्यामध्ये. मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि हे कुकरमध्ये आपण नेहमी डाळ भाताला जे पाणी घेतो त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. हे गरम करायला ठेवले. आता आपण हे तयार करून घेतलेला जो कुकरचा डबा आहे तो ह्याच्यामध्ये ठेवूयात आणि कुकरची शिट्टी काढून झाकण लावून घ्यायचं. 7 मिनिट मोठ्या गॅसवर आणि 15 मिनिट मीडियम किंवा लो फ्लेम वरती हे ठेवायचं. लो टू मीडियम फ्लेम वरती, म्हणजे आपलं हे उकडलं जातं छान. 7 मिनिट हाय फ्लेमवर आणि 15 मिनिट लो फ्लेमवर कुकरची शिट्टी काढून हे आपण वाफवून घेतलेलं आहे. हे छान वाफवलं गेलेलं आहे बघा. आता हे जरा थंड होऊ देऊया आपण. कुकरच्या डब्याच्या कडा मोकळ्या करून मी हे असं काढून घेतलेलं आहे बघा. आता हे आपण कट करून घेऊयात. असंच कट करून घेऊया आपण. बघा ह्या सगळ्या वड्या मी छान चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. डाळ भिजवून वडी केल्यामुळं तोटरे बसत नाहीत आणि एकदम छान मऊ अशी ही वडी तयार होते. आता आपण ही शॅलो फ्राय करून घेऊयात. बघा सगळ्या वड्या एकदम छान झालेल्या आहेत. कोणतीही वडी बघितली तरी एकदम छान चौकोनी शेपमध्ये ह्या वड्या झालेल्या आहेत.
वडी शॅलो फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक एक वडी टाकूयात. बघा मी इथं 8 ते 10 वड्या टाकलेल्या आहेत शॅलो फ्राय करण्यासाठी. पसरट पॅन ठेवायचं आणि मीडियम फ्लेम वरती ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला. बघा छान मस्त अशा फ्राय होतात. डीप फ्राय करण्याची गरज नाही याला, पण अशाच फ्राय करून घेऊया त्या सगळ्या वड्या. मीडियम फ्लेम वर करायच्या मात्र. उलटवून घेते मी सगळ्या ह्या. बघा मीडियम फ्लेम वरती एक बाजू फ्राय करून घेतली, उलटवून घेतलेल्या आहेत. तशी दुसरी बाजू करून घेऊया आपण. बघा मस्त अशा मीडियम फ्लेम वरती ह्या छान शॅलो फ्राय होत आहेत वड्या. अशाच आपण सगळ्या करून घेऊयात. आणि तुम्हाला जरी वाटलं की फ्राय नाही करायच्या तर थोडंसं तेल टाकून परतून घेतली तरी ही वडी छान लागते. बघा छान रंग आलेला आहे आणि छान अशा क्रिस्पी पण झालेल्या आहेत ह्या वड्या. असं जर बघितलं तुम्ही तर छान अशा कुरकुरीत क्रिस्पी झालेल्या आहेत ह्या. आवाजावरून कळत असेल तुम्हाला. बघा क्रिस्पी झालेल्या आहेत. अशाच आपण सगळ्या फ्राय करून घेऊ. तुम्हाला हव्या तर तुम्ही परतूनही घेऊ शकता. 15-20 वड्या मी या ठिकाणी परतलेल्या आहेत. शॅलो फ्राय केल्यानंतर जे तेल शिल्लक राहतं ते त्याच तेलामध्ये ह्या मी वड्या परतून घेतलेल्या आहेत. 15 ते 20 वड्या मी शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. एक वडी मी तोडून दाखवते तुम्हाला या ठिकाणी. बघा एकदम छान ह्याचं टेक्स्चर आतून झालेलं आहे आणि ही वडी खाताना तोटरे बसत नाहीत आणि शिवाय आपल्याला ह्याने ऍसिडिटी पण होत नाही. आपण लसूण वापरलेला नाही, हरभऱ्याची डाळ वापरलेली नाही आणि त्याचबरोबर ह्या शॅलो फ्राय केलेल्याही वड्या तुम्हाला ज्या आवडतील त्या वड्या ह्या करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती वडी जास्त आवडली. वडी टेस्टला तर एकदम अप्रतिम लागते. भेटूया परत एकदा छानशा रेसिपीसह. टिल देन गुड बाय.